नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आगामी येणाऱ्या CHO 2026ची जी एक्झाम आहे 25 ऑगस्टला, तर त्यासाठी आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहोत ते पाहत आहोत. तर जी याच्या आधी 2023ला जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी CHOची एक्झाम घेतली होती, तर त्याचा क्वेश्चन पेपर आपण घेऊन आलेलो आहोत. त्याचा प्रॉपरली सोल्युशन काय आहे आणि त्याचे काय क्वेश्चन आले होते, ते आपण करेक्ट आन्सर काय आहे त्याचं, हे सर्व आपले या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशाच आगामी येणाऱ्या DMAR DHS एक्झामसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर टेस्ट सिरीज आणि जी महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण टाकणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. चला तर पाहूया आपण आजचा आपला टॉपिक. तर बघा, CHO एक्झाम 2023चा हा क्वेश्चन पेपर आहे. त्यामध्ये आपल्याला टोटल 50 क्वेश्चन विचारले होते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. तर 50ची ह्याचे पण आपण आन्सर पाहणार आहोत. तर हा पार्ट 1 आहे आणि सेकंड पार्ट 2मध्ये आपण दुसरे कव्हर करणार आहोत. तर चला तर आपण पाहूया क्वेश्चन क्रमांक काय आहे. तर पहा, NPCDCS स्टँड्स फॉर, म्हणजे NPCDCSचा त्यांनी लॉंग फॉर्म विचारला आहे. तर नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस अँड. तर त्यांनी एसचा अर्थ विचारला आहे. तर काय, नंबर 1 स्ट्रोक, नंबर 2 स्ट्रोक, नंबर 3 सनबर्न, नंबर 4 हायपरटेन्शन. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक बी आहे, स्ट्रोक. क्वेश्चन नंबर 2, नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर फॉर अडल्ट एज इन 18 इयर और ओल्डर इज -mm ऑफ Hg. तर काय आहे क्वेश्चन क्रमांक 2 काय आहे, तर लेस दॅन 120, लेस दॅन 110, लेस दॅन 100, लेस दॅन 130. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन क्रमांक 1 लेस दॅन 120 mm Hg. क्वेश्चन क्रमांक 3, द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर फॉर ओरल कॅन्सर. ओरल कॅन्सरचा कोणता रिस्क फॅक्टर आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 टोबॅको चिविंग, नंबर 2 अल्कोहोल कन्झम्पशन, 3 क्रोनिक ट्रॉमा और ओरल म्युकोजा, नंबर 4 सनबर्न. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर टोबॅको चिविंग, म्हणजे आपण म्हणतो बघा ॲडव्हर्टाईज, जे तंबाखू वगैरे खातात तर त्यांना ओरल कॅन्सर होण्याचे रिस्क फॅक्टर सगळ्यात जास्त असते. म्हणजे चला क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट, नॉर्मली ड्युरिंग विच स्टेज ऑफ लेबर द प्लाझंटा इज डिलिव्हर्ड. तर ऑप्शन क्रमांक 1 स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 असे आपले लेबरचे 4 स्टेज असतात. त्यामध्ये कोणत्या स्टेजला प्लाझंटा डिलिव्हर असं म्हणता येतात. तर सर्वांना माहिती की ऑप्शन क्रमांक 3 येते, स्टेज 3 मध्ये प्लाझंटा डिलिव्हर होते म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिझन फॉर द गोल्डन कलर ऑफ ॲमनॉटिक फ्लूइड. हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. यावर तुम्ही प्रिव्हियस ह्या एक्झाममध्ये पण आपल्या CHOच्या हे येऊ शकते म्हणायचं. ह्याच्या आधी खूप वेळेस हा येऊन गेलेला आहे. तर नंबर 1 RH इनकम्पॅटिबिलिटी, बी फिटल डिस्ट्रेस, सी पोस्ट मॅच्युरिटी, नंबर 3 इंट्रा युटेराइन डेथ. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक ए आहे, RH इनकम्पॅबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ पोस्टपार्टम हेमरेज. पोस्टपार्टम म्हणजे आपण PPH म्हणतो बघा. PPHचा मोस्ट कॉमन काय आहे कॉज त्यांनी विचारले. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑटोनिसिटी ऑफ युटेरस, नंबर 2 सब इनोव्ह्युलेशन, नंबर 3 प्रिसिपिटेट लेबर आणि नंबर 4 पर्पुरल सेप्सिस. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन क्रमांक 1 ऑटोनिसिटी ऑफ युटेरस. हा पण महत्त्वाचा आहे बघा, IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता, डेली रिक्वायरमेंट ऑफ फोलिक ॲसिड ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा फोलिक ॲसिडची किती रिक्वायरमेंट असते विचारले. ऑप्शन क्रमांक 1 400 पर डे, ऑप्शन क्रमांक बी 800, ऑप्शन क्रमांक सी 1000, ऑप्शन क्रमांक डी 2000. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन क्रमांक ए म्हणजे 400 हे तरी दिलं पाहिजे म्हणजे पर डेला. ऑप्शन क्रमांक ए करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हे आहे बघा क्वेश्चन, इन इपिडिमॉलॉजी ट्रायज द 3 बेसिक फॅक्टर आर एजंट, होस्ट अँड नेक्स्ट. हा पण खूप महत्त्वाचा आहे बघा क्वेश्चन. हे पण तुम्हाला ह्याच्या आधी विचारलेलं आहे. तर ऑप्शन काय पहा, नंबर 1 ऑप्शन काय ॲडमिनिस्ट्रेशन, नंबर 2 बॅक्टेरिया, नंबर 3 इम्युनिटी, नंबर 4 इन्व्हिरॉन्मेंट. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन क्रमांक 4 डी इन्व्हिरॉन्मेंट. इन्व्हायरमेंट जे असते त्याचा चौथा पण तिसरा बेसिक फॅक्टर असते माझं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9 पहा, ऑल आर फीचर्स ऑफ इरिटेबल बॉवेल सिंड्रोम एक्सेप्ट. म्हणजे 3 ऑल फीचर आहे त्याचे, पण एक्सेप्ट कोण आहे, तर नंबर 1 पेन इन अब्डोमेन, यस पेन इन अब्डोमेन होते. नंबर 2 डायरिया पण होते. नंबर 3 कॉन्स्टिपेशन पण होते. पण नंबर 4 वॉमिटिंग. ही 4 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे, वॉमिटिंग यामध्ये होत नाही म्हणा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पाहू, तर क्वेश्चन क्रमांक 10, द वुंड वेअर देअर इज नो ब्रेक इन द स्किन अँड एक्सटर्नली कॅरेक्टराइज्ड बाय स्वेलिंग, डिस्कलरेशन अँड पेन. म्हणजे त्यानं याचं विचारलेला कोणता आहे म्हणजे. तर ऑप्शन क्रमांक 1 क्लोज वुंड, नंबर 2 लॅक्रिसिएट वुंड, नंबर 3 ॲब्रिटेट वुंड, नंबर 4 इन्सिडिएट वुंड. त्याचं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन क्रमांक 1 काय, क्लोज वुंड म्हणजे ओपन नाही आहे, क्लोज्ड आहे बाबा. ठीक आहे. क्वेश्चन क्रमांक 11 काय विचारला होता, इन केस ऑफ इंट्रा ऑपरेटिव्ह केअर वेन अ क्लायंट अराईव्ह इन द ऑपरेटिंग रूम 3 ग्रुप ऑफ पर्सनल आर इन्व्हॉल्व इन द केअर एक्सेप्ट. नंबर 1 म्हणजे जेव्हा
काय एखादी केस आहे जे ऑपरेशनची क्लायंटमध्ये आल्या आपलं पेशंटमध्ये आल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन रूममध्ये कोणते कोणते हे असतात त्याने विचारलं. एक्सेप्ट नंबर 1 आहे अनेस्थेटिक टीम, यस अनेस्थेसिया असते त्याशिवाय ऑपरेशन चालूच होत नाही. नंबर बी द सर्जिकल टीम, यस सर्जिकल असणार कारण तेच ऑपरेशन करतात. नंबर 3 द ऑपरेटिंग रूम नर्स, यस त्यामध्ये पण एक नर्स ऑपरेटिंग असणार. नंबर 4 द पॅथॉलॉजिस्ट, तर जी पॅथॉलॉजिस्टची टीम आहे ती यामध्ये नसणार. त्याचा आपलं करेक्ट आन्सर डी होईल म्हणा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 12 द जनरल पर्पज ऑफ अ वेनी पंचर इज, म्हणजे वेन पंचरचं काय जनरल पर्पज काय त्याने विचारलं. नंबर 1 टू कलेक्ट अ ब्लड स्पेसिमन, यस ब्लड स्पेसिमन आपण घेण्यासाठी याचा यूज करतो. नंबर 2 इन्स्टिल द मेडिकेशन, यस मेडिकेशन देण्यासाठी पण करतो. नंबर 3 स्टार्ट अँड आय व्ही इन्फ्युजन, इंट्राव्हिनस आय व्ही इन्फ्युजन देण्यासाठी पण करतो. तर ह्याचा करेक्ट आन्सर काय आहे डी, ऑल ऑफ दिस द करेक्ट आन्सर आहे म्हणा. नंबर 13 नंबरचा क्वेश्चन पहा. कॉजेस ऑफ पेरिफेरल सायनोसिस इज, म्हणजे पेरिफेरल सायनोसिस जे असते त्याचं त्यानं आपला कॉजेस विचारले. नंबर 1 एट्रियल ऑब्स्ट्रक्शन, नंबर 2 वेनस ऑब्स्ट्रक्शन, नंबर 3 कोल्ड एक्सपोजर, तर यस आणि नंबर 4 ऑल ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिस येते. तिन्ही पण यांना कॉजेस याचे असतात म्हणायचं. नंबर 14 नंबरचा क्वेश्चन पाहत आहे. द डिफरन्शिएटेड डायग्नोसिस ऑफ मिझल इन्क्लुडेड फॉलोइंग एक्सेप्ट, म्हणजे जे मिझल्सचं काय डायग्नोसिस आहे व ते कोणते कोणते ह्यातून होऊ शकते पण आपले एक्सेप्ट विचारले. तर नंबर 1 काय रे रुबेला, यस त्यापासून आपण करू शकतो. नंबर 2 कावासाकी डिसीज, यस यापासून पण करू शकतो. पुन्हा नंबर 3 फीवर ह्यापासून पण करू शकतो. नंबर 4 पोलिओमायलिटिस, त्याचं करेक्ट आन्सर डी येते बघा. पोलिओमायलिटिसपासून करू शकत आहेत म्हणून 14 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 4 पर्याय. नंतर 15 नंबरचा क्वेश्चन पहा. डॅश इज द सायन्स ऑफ फूड अँड इट्स इंटरॅक्शन विथ अन ऑर्गॅनिझम टू प्रोमोट अँड मेंटेन हेल्थ. ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रिशन, नंबर 2 जेनेटिक्स, नंबर 3 इम्ब्रोलॉजी, नंबर 4 बायोकेमिस्ट्री. त्याचा करेक्ट आन्सर काय रे न्यूट्रिशन याच्यामध्ये ब्रांचमध्ये न्यूट्रिशन टॉपिकमध्ये किंवा सब्जेक्टमध्येच आपण हे पूर्ण सायन्स ऑफ फूड हे याची स्टडी करतो म्हणा. नंतर 16 नंबरचा क्वेश्चन पहा. डॅश रेफर टू द फिजिकल इफेक्ट ऑन द ह्युमन बॉडी ऑफ अ डायटरी इनटेक इनएड्युकेट इन क्वांटिटी अँड ऑर क्वालिटी. त्याचं काय रे ऑप्शन क्रमांक 1 माल न्यूट्रिशन, ऑप्शन क्रमांक 2 जेनेटिक्स, नंबर 3 फिजिओलॉजी, नंबर 4 पॅथॉलॉजी. याचं करेक्ट आन्सर काय माल न्यूट्रिशनचं फिजिकल इफेक्ट पडू शकते म्हणा. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा 17 नंबरचा क्वेश्चन. कावाशिकोर टर्म इज यूज वेन देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ, तर काय रे नंबर 1 प्रोटीन, नंबर 2 आयर्न, नंबर 3 विटॅमिन डी, नन ऑफ दिस. याचं करेक्ट आन्सर काय आहे प्रोटीन. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रोटीन म्हणा पीके लक्षात ठेवू शकता बघा. पीके म्हणजे प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे हा डिसीज होते म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डॅश इन चिल्ड्रन लीड टू ब्लाइंडनेस. बघायचं हे पण खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. लहान मुलामध्ये असं नाही तर कोणामध्ये ब्लाइंडनेस म्हणजे की विटॅमिन एची कमतरता असल्यामुळे म्हणून याचं 18चं करेक्ट आन्सर ए आहे विटॅमिन ए. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणले 19 नंबरचा. ॲन इपिडेमिक युजली अफेक्टिंग अ लार्ज proportion of the population occurring over a wide geographic area is called as. हे टर्मिनॉलॉजी विचारली बघा, खूप महत्त्वाची टर्मिनॉलॉजी. तर त्यामध्ये त्याने विचारलेलं आहे बघा एक मिनिट. तर नंबर 1 स्पोरियोडिक, नंबर 2 पेंडेमिक, नंबर 3 इपिझोनिक, नंबर 3 झोनोटिक. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे तुम्हाला माहिती कोविड-19चा आता येऊन गेलेला आहे तर पेंडेमिक याचं करेक्ट आन्सर आहे म्हणा. पेंडेमिक कोणतं पेंडेमिक आहे त्याचं. ठीक आहे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन पहा काय विचारले. ॲड्युकेट विटॅमिन कॅन बी ऑब्टेन थ्रू एक्सपोजर टू द सनलाईट, म्हणजे सनलाईटपासून आपण कोणतं विटॅमिन घेऊ शकतो सनलाईटपासून कोणतं रे नंबर 1 ए, नंबर 2 बी, नंबर 3 डी, नंबर 3 सी. तर आपल्या सर्वांना माहिती विटॅमिन डी हे सनलाईटपासून भेटते म्हणायचं. ठीक आहे. नंतर 21 नंबरचा क्वेश्चन 1 कॅलरी इज इक्वल टू डॅश जूल. तर त्याने काय 1 कॅलरीपासून किती इक्वल टू किती हे एनर्जी भेटते. ऑप्शन क्रमांक 1 4, नंबर 2 बीमध्ये 2, नंबर सीमध्ये 5 आणि डीमध्ये 9. त्याचं करेक्ट आन्सर काय ते 4.184 कॅलरी आपल्याला 1 कॅलरीपासून मिळते म्हणायचे. किती 4 जूल. ठीक आहे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट 22 विटॅमिन सी इज रिच इन फॉलोइंग फ्रूट्स एक्सेप्ट विचारले बघा. हे खूप महत्त्वाचे एक्सेप्ट आपल्याला कळालं. नंबर 1 लेमन यस असते, ऑरेंज ह्यामध्ये पण असते, आमला ह्यामध्ये असते, ओनियनमध्ये नसते बघा सर्वांना माहिती. त्याचं करेक्ट आन्सर ओनियन येईल. नंतर नॉर्मली 1 ग्रॅम ऑफ ऑइल गिवन डॅश कॅलरी. नंबर 1 4, नंबर 2 6, नंबर 3 9, नंबर 4 किंवा ऑप्शन क्रमांक डी 20. त्याचं करेक्ट आन्सर काय सर्वांना माहिती ऑप्शन क्रमांक सी 9 किलो कॅलरी काय हे आपल्या ऑप्शनला 1 ग्रॅम ह्याच्यापासून ऑइलपासून भेटते माहिती. पाहू आता नेक्स्ट 24 नंबरचा क्वेश्चन. न्यूट्रिएंट आर ऑब्टेन फ्रॉम फूड बाय द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम दॅट टेक प्लेस इन द फॉलोइंग स्टेप एक्सेप्ट. म्हणजे आपलं मेटाबॉलिझम जे आहे तर त्यामध्ये कोणत्या स्टेप्स असतात त्याने विचारले बघा. पण एक्सेप्ट विचारले लक्षात ठेवा. त्यामध्ये नंबर 1 आहे डायजेशन असते, अब्सॉर्प्शन असते, एसिमिलेशन असते, नंतर हार्मोनायझेशन हो बघा. ह्याचं करेक्ट आन्सर डी बघा. हे यामध्ये नसते एक्सेप्ट विचारलेलं आपल्याला ह्याचं करेक्ट आन्सर इन डी बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द फॉलोइंग आर द फॅट सोल्युबल विटॅमिन एक्सेप्ट.
बघा यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी, फॅट सॉल्युबल आणि वॉटर सॉल्युबल. तर वॉटर सॉल्युबल जे असतात ते BC असतात बघा. BC म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. तर त्यामध्ये बिस्लरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बिस्लरी पाण्याची जी बिस्लरी असते ती बी आणि सी असं लक्षात ठेवलं. आणि जे दुसरे असतात ते फॅट सॉल्युबल असतात. तर याच्यामध्ये बघा काय विचारले, फॉलोइंग आर द फॅट सॉल्युबल विटॅमिन एक्सेप्ट. तर यामध्ये एक्सेप्ट विचारले तर ADK असते, एडेक असते बघा फॅट सॉल्युबल. तर आपल्याला बी आणि सी वॉटर सॉल्युबल आहेत म्हणून विटॅमिन म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे विटॅमिन सी हे काही नाही आपलं करेक्ट आन्सर येईल, कारण आपलं एक्सेप्ट विचारलं असते. तर फॅट सॉल्युबल ए पण आहे, डी पण आहे आणि ई पण हे फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे एक्झाममध्ये पण 100% क्वेश्चन यावर विचारू शकता. नंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण 2 राहील. तर फ्लोरोसिस इज अ कंडिशन विच कॉज ड्यू टू एक्सेस ऑफ डॅश कंटेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे फ्लोरोसिस कशामुळे होते असं म्हणते. तर ऑप्शन क्रमांक 1 फ्लोराईड, नंबर 2 क्लोराईड, नंबर 3 आयर्न, नंबर 4 कॉपर. त्याचा ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे बघा, फ्लोराईड हे त्यामुळे होते म्हणजे. त्यानंतर नेक्स्ट, फॉलोविंग आर द प्रायमरी सिम्टम्स ऑफ पार्किन्सन डिसीज एक्सेप्ट विचारलं. हे खूप महत्त्वाचे बघा, एक्झाममध्ये खूप असे सोपे क्वेश्चन होते पण एक्सेप्ट हे वरच जास्त भर दिला होता. तर नंबर 1 ऑप्शन ट्रिमर इन हँड अँड लेग, स्टिफनेस ऑफ लिम्स अँड ट्रंक, नंबर सी स्लोनेस ऑफ मुवमेंट, नंबर 4 कॅट्रॅक्ट. त्याचं करेक्ट आन्सर आपलं एक्सेप्ट विचारायचे. पहिले ABC आहे सर्व ह्या पार्किन्सन डिसीजमध्ये होते बघा, फक्त कॅट्रॅक्ट जे आहे ते होत नाही. एक्सेप्ट आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 डी ह्याचं करेक्ट आन्सर होईल. हे आपण पार्ट 1 पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता पार्ट 2 मध्ये आपण जे उर्वरित 25 MCQ आहे त्याचं एक्सप्लेनेशन घेऊन येणार आहोत. तरी ते पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ते पण आपण लवकरात लवकर तुम्हाला घेऊन येऊ म्हणा. चला धन्यवाद.